परत पुन्हा येते आणि जाद्या म्हणते द्या सोडून आता. म्हणून नको नको मान नको अभिमान, सोडी मी तुपाना तोची सुखी. मी तुपाना सोडून दे, कारण मी या देहाला म्हणतो देह माझा नाही, देह संबंधी माझे नाही. हा प्रपंचाचा माझा काही संबंध नाही, हा प्रपंच खोटा आहे आणि मी या ठिकाणी खरा आहे. म्हणून या ठिकाणी प्रपंचाला खरं मानून जर आपण बसलो तर आपल्या प्रपंचिक वासना वाढत्या, पण वास्तविक प्रपंचाचा माझा काही संबंध नाही. प्रपंच हा नाही जाणार किंवा प्रपंचाचा आणि आपला का संबंध नाही, तर प्रपंच एक आहे खोट आणि एक आहे खरं. मग खऱ्याचं आणि खोट्याचे कुठं जोड बसन का? बसणार नाही. आणि आपण त्यांची जोड लावायला लागलो, कशाची? खऱ्याची आणि खोट्याची. आता आपण खरे आहेत कारण आपण मरतच नाही, पण आपल्याला काय वाटतं की आम्हीच मरतो. आता आपण मरतो कसं? शरीर सुटत, कारण देह जाईल म्हणले का आपण जाईल म्हणले? देह जाईल यासे काळोबा खाईल, कारे नमुजसी दगडा कैसे हत्ती घोडे वाडा. स्वान बालस्ते सोबते जरा झाली अपजिती, अजून तरी होय जागा तुका म्हणे पुढे दगा. कारण पुढे दगा आहे. देह जाईल देह जाणार आहे आणि जाणाऱ्या देहाला तू या ठिकाणी माझं म्हणायला लागला. उद्या याची माती होणार आहे. मग मातीमध्ये तुला कुठं जावसायचं? तुपलं नाव, तुपलं रूप, तुपली इस्टेट, तुपली हाईट कुठं पाहायचं? त्या ठिकाणी तुपली फॅशन, तुपलं सगळं काही या ठिकाणी डेकोरेशन कुठं पाहायचं आहे? माशी त्या ठिकाणी मातीमध्ये काय दिसणार आहे? सगळं काय माती आहे. म्हणून या मातीला माती समजव आणि तू वास्तविक या ठिकाणी या मातीला जाणणारा, या देहाला जाणणारा, ह्या सर्व सृष्टीला जाणणारा, म्हणजे ज्याला समज कळायला लागलं तो तू आहे. आणि ह्या कोणत्या वस्तूला कोणती वस्तू कळत नाही. पण ह्या समध्या कशा आहेत? या भौतिक आहेत, म्हणजे भूतापासून झालेल्या आहेत, त्याला भौतिक म्हणायचं. कशापासून झाल्या? पंचभूतापासून झाल्या. म्हणून या भौतिक वस्तू आहेत. आणि या काळाच्या वाघामध्ये किती जाते आणि किती येतात, आणि आपल्याला काळ नाही. आपल्याला काय नाही? काळ नाही, आपला नाश नाही, आपला बदल नाही. म्हणजे या ठिकाणी एक खोटं आहे आणि एक खरं आहे. मग आता आपण खऱ्यात बसतो का खोट्यात बसतो? आपण खऱ्यामध्ये बसायला लागलो ना. आपण खरे आहेत ना, कारण आपण मरतच नाहीत ना. आता जीव गेला म्हणतो का मेला म्हणतो? आपण जीव गेला म्हणतो, याचा अर्थ जीव मरत नाही ना. आणि तुकाराम महाराज पण हे सांगते की जीवन देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण, संचित प्रमाण भोग शुभाचे. जीवाला मरण नाही. आपण जर जीव आहे तर बरं आहे, आपल्याला मरण नाही. सगळ्याला भीती मरणाची आहे. सगळ्याला वाटतं की मला मरण येऊ नये, मला मरण येऊ नये. पण मला मरण येऊ नये असं ज्याला वाटतं ना, त्याला मरणच नाही ना. पण हे किती पैसे कमिल्यावर कळन, किती मोठी बिल्डिंग बांधल्यावर कळन, किती मोठी गाडी घेतल्यावर कळन, कशानं कोणतं पद भेटल्यावर कळन, काय भेटल्यावर हे कळन. तर हे आपल्याला फक्त साधू संतांचे ग्रंथ लक्षात घेतल्यावर कळन. साधू संतांचा बोध ध्यानात आल्यावर कळन की आपला नाश नाही, सगळ्या सृष्टीचा नाश आहे, माझा नाश नाही म्हणल्यावर किती चांगलं आहे. आणि देवाने सुद्धा भगवद्गीतेत सांगितलं, अविनाशी तु तद्विद्धी एनम सर्वमिदं ततं, विनाशनं व्यवशास्ये न कच्चितं कर्तुमर्हसि. की तुपला नाश नाही. कोणाचा नाश नाही? आपला नाश नाही, म्हणजे आपण मरत नाही. मग आता आपल्याला वाटतं मग मरण कोणाचं आहे? तर देह जाईल कोण? देह जाणार आहे. मग देखे देहीचा धर्म देही, आत्मा आत्मयाच्या ठाई, ऐसे जाणणे ते पाही अनाहती. देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी पहा, आत्म्याचे धर्म आत्म्याच्या ठिकाणी पहा. म्हणून देहाचे धर्म काय? उपजे ते नासी, नाशिले पुनरपि दिशी, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. उत्पन्न होणारा नाश होत, आणि आपण उत्पन्न झालो का नाश झालो? आपली
उत्पत्ती नाही, आपला नाश नाही. म्हणून आपला देव सुद्धा सांगायला लागले तुम्ही अविनाशी आहेत. कारण म्हणून विनाशी वस्तूबद्दल तू शोक करू नको. कारण आपण कसे आहेत, जीव म्हणल्यावर आपण मरत नाही, आणि मग मरत नाही म्हणल्यावर आपलं नातं देवासंग आहे. सगळ्याच नातं कोणासंग आहे? देवासंग आहे. देहासंग नातं आहे का आपलं? देहासंग नातं नाही, कारण देह तर या ठिकाणी माती होणार आहे याची, आणि कोणाला माहित नाही. आणि देहाची माती झाल्यावर आपल्याला पुन्हा कधी दिसन का येऊ देह? नाही दिसणार. म्हणून देहाचा ना आपला काय संबंध आहे? आणि आपला संबंध कोणासंग आहे? म्हणून देवासंग आहे. देव तू सोयरा करियाता देव तू सोयरा करियाता बहुत जन्मांती जन्मलासी नरा बहुत जन्मांती जन्मलासी नरा देव तू सोयरा करियाता देव तू सोयरा करियाता. देवाला सोयरा कर, देव आपला साकर, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देवाला आपलंस केल्यानंतर तुला सुख होईल. म्हणून देवाला जवळ करा. आपलं काही जवळ होत नाही. आपण बघतो याला जवळ करा, त्याला जवळ करा, परंतु जवळ काही राहत नाही. माईक चालू आहे, कोणाला तरी बंद करा, आवाज यायला इकडे कर. म्हणून लक्षात घ्यायचं त्या माईक प्रपंचाचा संबंध म्हणजे दुःखाचा संबंध आहे. जीवाला दुःख नाही पाहिजे, आणि माईक पदार्थच आपलं दुःख देत असते. म्हणजे हे काल्पनिक पदार्थ हे राहणारे नाहीत, काही काळापुरते आहेत. आणि हे आपल्याला ग्रंथातून सांगितलं, आणि हे सांगणारे फक्त संत असतेत, आणि संतच आपल्याला विचारावर आणतेत. वास्तव कळून घ्यावा जीवनामध्ये. जेव्हा वास्तव कळालं तेव्हा तो निश्चिंत जीवन जगू शकतो. आणि निश्चिंत जीवन जगू शकतो याच्यातच या ठिकाणी काही महत्व नाही किंवा पुरुषार्थ नाही. तर निश्चित जीवन तर जगवाच, परंतु या जीवनाचं जे काही मूळ अज्ञान आहे, किंवा जे अज्ञान अनेक जन्मामध्ये आपल्याला दुःख देत आलं, त्या अज्ञानातून बाहेर आपल्याला काढणं हा खरा पुरुषार्थ आहे. अज्ञान, माया, त्याला अनेक प्रकारचे नाव आहेत, त्यातून आपल्याला बाहेर काढणं. म्हणून याच्यासाठी ईश्वराची भक्ती सांगितली. आणि आपण सकाळी काकडा भजनामध्ये अभंग आलेत. करियाती मेराचा नास उदय होवने प्रकाश तोडी आशा पास करी गावास हृदयी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळ मणी धन्य तोची विठोबा चतुरा तो शिरोमणी चतुरा तो शिरोमणी. कारण देव कसा आहे? चतुरा तो शिरोमणी. देवाला काय करता येत नाही? देवाला काही पण करता येतं. म्हणून देवाला शरण जाऊन देवाला मागणी मागण. काय मागा? की तू काय कर? तिमीर. तिमीर शब्दाचा अर्थ अज्ञान. माझं अज्ञान घालव. मला या ठिकाणी मी कोण आहे कळत नाही, माझं काय आहे कळत नाही. मी कोणाला मी म्हणायला लागलो, कोणाला माझं म्हणायला लागलो. आणि ज्या वस्तू मी नाही, ज्या वस्तू माझ्या नाही, त्याला मी माझं म्हणल्यामुळं माझं सगळं काही सायास फुकट चालले. कारण हे मी नाही, यासाठी सगळं करायला लागलो. हे माझं नाही, आणि यालाच मी माझं म्हणून सर्व काही जीवन अर्पित करायला लागलो, आयुष्य बर्बाद करायला लागलो. मला हेच कळना, याचं कारण अज्ञान. आणि म्हणून सगळ्यात वाईट असंत अज्ञान आहे. सगळ्यात दुःखाला कारण असंत अज्ञान आहे. आणि ते अज्ञान आपलं गेलं की आपण मोकळे झालो, आपली सगळी समस्याच मिटली. ते अज्ञान गेलं पाहिजे, आणि ते अज्ञान जात असतं देवाच्या नावानं. म्हणून देवाची प्रार्थना केली पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. आणि जो देवाचं भजन करतो ना,
तर बेंबीच्या देठापासून केलं पाहिजे. देवाचं भजन अत्यंत आवडीनं केलं पाहिजे आणि देवाचं भजन करून देवाला काही प्रपंचातल्या वस्तू नाही मागितल्या पाहिजे. कारण देवानं भरपूर दिलं, देवाला न मागताच दिलं आणि त्याला काय मागायचं. त्यानं आपलं काय दिलं नाही आपल्याला. एवढी मोठी राहायला पृथ्वी दिली, एवढा मोठा वारा आपल्याकरता तयार केला, एवढा मोठा समुद्र, एवढं मोठं जग, हे सर्व काही जीव जंतू, वृक्षवल्ली, हे सर्व शरीर, या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा देह कोणी द्याला? देवाने त्याला. हे सर्व काही सृष्टी तयार केली ही जीवासाठी केली, आपल्यासाठी केली. म्हणून ह्या सृष्टी देवानं केली, म्हणून आपल्यासाठी केली. म्हणून देवानं आपल्यासाठी काय नाही केलं, म्हणून त्याला काही मागायची गरज नाही. तो न मागता सर्व काही त्यानं दिलं. म्हणून त्याला या ठिकाणी आता आपलंस करायचं, जोडून घ्यायसाठी त्याला आपला जोडून घ्यायचं. जोडून घ्यायसाठी नरदेह सुद्धा देवानं दिला. नरदेहामध्ये देवाला आपल्याला जोडता येतं, म्हणून देव जोडला. देवाला जर जायचं असलं तर हा फक्त नरदेह आहे. त्या ठिकाणी देव म्हणून या ठिकाणी जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. देवाकडे जाऊ, देवाचं नाव घेऊ, गाऊ नाचू विठो तुझा, करू अनुवाद. देवाच्या नावानं अनुवाद करू, देवाविषयी बोलू. आता या प्रपंचाविषयी काय बोलायचं? या प्रपंचाचं किती वर्णन केलं तर कुठं राहिला प्रपंच? आपल्या आजोबाचा, पंजोबाचा कुठं राहिला प्रपंच? कुठं राहिलं त्यांचं त्या ठिकाणी शरीर? कुठे गेले त्यांचे? त्यांचा का नव्हता का पसारा? किंवा त्यांच्या जवळ का नव्हतं का हे सर्व काही? आपण जे आता भोगायलो त्या संपत्ती, शानपणा, हे सर्व काही नव्हतं का त्यांचे शरीर? परंतु राहिले नाही. मग आता ते नाही राहिले, हे राहणार आहेत का? ते त्या ठिकाणी त्यांचं जग गेलं, त्यांचं शरीर गेलं, आपलं राहणार आहे का? आणि म्हणून आपण हे असतानाच याचा बात करून त्या ईश्वराची समर्पित होऊन आपलं आयुष्य त्या ईश्वर सेवेत लावून आपलं कल्याण नाही करावं का? आणि या खोट्याच्या नाद्याला ऊन खवरं आपण फसायचं. आणि म्हणून आता किती आयुष्य गेलं, पण हे खोटं हाताला आलं का? नाही. आपली मनशांती झाली का? नाही. वाटतं पुन्हा 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 काहीतरी मिळावं, काहीतरी मिळावं. यासाठी मनाची धाव जास्त वाढायली, कमी कुठं झाली? आणि म्हणून जो भजन करीत नाही का, तो किती प्रपंच वाढू द्या, तो दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्याला सुख पाहिजे असन त्यानं देव ध्यानात घ्यावा. देव ध्यानात घ्यायसाठी काय करावं? काही नाही करावं, देवाचं नाव घ्यावं. नुसतं देवाचं भजन करावं. देवाचं नाव घेतलं ना, प्रेमानं घ्यावा आणि आनंदानं देवाच्या नावानं गाऊ, नाचू, नाचून म्हणा, गाऊन म्हणा, उड्या मारून म्हणा, देवाचं भजन करा, टाळ्या वाजा. एकट्यानं म्हणा, एकांतात म्हणा, लोकांतात म्हणा, सर्वात म्हणा किंवा एकटे म्हणा, पण म्हणा देवाचं नाव. अनात म्हणा, ज्वरेने म्हणा, पण देवाचंच भजन करा. देवाचे होऊन राहा. आनंद आपल्याला सोडून जाणारच नाही. आनंद आपल्याकडे येईल, सुख आपल्याकडे येईल. आपल्याला सुखाकडे जायची गरज नाही. कारण तुकाराम महाराजांचं वाक्य आहे, आनंद विठोबा झाला माझे म्हणी. की देवा मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. कशामुळे झाला हो आनंद? वास्तविक तुकोबारायांचं जीवन पाहिलं तर त्यांच्या चुलीवर हराळ उगली होती. म्हणजे काय त्यांची दशा असन की ज्यांना भाकरीच खायला नव्हत्या, ज्यांना अन्नच भेटत नव्हतं खायला, त्यांची परिस्थिती एवढी बिकट होती की चालू जाता भिके कुत्रे घर राखीती. भीक मागायला चालले तर कुत्रे घरात शिरत होते. कुत्र्याला सुद्धा काही खायला भेटत नव्हतं. अशी त्यांची परिस्थिती. तरी पण त्या ठिकाणी आनंद काही कमी नव्हता. साक्षात पंढरीचा पांडुरंग ज्या खरी नांदत होता तिथं काय कमी असणार आहे हो? कोणत्या आनंदाला पारावार नव्हते तिथं. आणि असा देव तुकाराम महाराज सांगते की मला आनंद आहे. आणि एवढे राजे महाराजे या ठिकाणी हे का दुःखी आहेत? तर खऱ्या आनंदाची भेट नाही. खरा आनंद जो भेटला तो संताला भेटला. आणि त्या संतांनी त्यांच्या पुरता नाही ठेवता आपल्याला सुद्धा सांगितला
की आपल्याला त्या मार्गाने आपण सुद्धा त्यानं सांगितलेल्या मार्गाने गेलो तर आपण सुद्धा निश्चित ते ज्या ठिकाणी पोहोचले किंवा त्यांचा जो निश्चय होता तर त्या निश्चयाप्रत आपण जाऊ शकतो, असं ही संतांची वाणी आहे. म्हणून याल तरी याले यारे मागे, याल तरी यारे लागे अवघ्या माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी. याल तरी यारे लागे, तुम्ही जर यायचं तर या, आम्ही म्हणतो बाबा तुम्हाला या, पण तुम्ही पहा, तुम्ही जर आले ना तुम्हाला पोटभर देतो. काय देतो? सुख मानता, सुख देतो. पुन्हा तुम्ही बस म्हणले पाहिजे, आता पुरं झालं, तृप्त होईपर्यंत तुम्हाला आम्ही सुखी करतो, तुम्ही या माझे माग मागे. म्हणून या ठिकाणी असं साधू संतांचं वाक्य आहे आणि आपण समजून घ्यायला पाहिजे, कारण आयुष्याचा भरोसा नाही. आणि म्हणून लवकर 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 आपले काम करायचे, सगळ्याचे माग घाई आहेत, हे करायचं ते करायचं, प्रपंचातले काम चालूच राहते. सर्व काही असून सुद्धा आपण भजन करायला आपल्याला काही अडचण नाही. म्हणून ज्ञानोबा रायानं पहिल्याच अभंगात सांगितलं की असोने संसारी, संसारात राहून सुद्धा तुम्ही जिव्हेनं काय करा, नाम उच्चारण करा आणि त्या भक्तीला लागा देवाच्या आणि नेहमी चित्त तिकडे लावा. संसाराची काही काळजी करू नका, संसार होत असतो. देवाच्या नादी लागल्यावर संसार जसा होईन का तसा फायद्याचाच असतो. सुखाचा झाला संसार तरी फायद्याचाच आहे. संसारात काही दैन्य झाले, दैन्य वाढलं संसारामध्ये, दारिद्र्य वाढलं तरी पण फायद्याचंच आहे. कारण आपल्याला काहीतरी सुख देण्यासाठी देवानं तशी योजना केली किंवा आपल्याला काही पदावर आणण्यासाठी, आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी वाटावर आणण्यासाठी, रस्त्यावर आणण्यासाठी आपल्याला मार्ग त्या ठिकाणी दाखवला. म्हणून जे जे होईल ते ते पाहे तुका म्हणे निवांत राही. म्हणून तुकाराम महाराज सांगितले की निवांत राहिलं पाहिजे, जे होईल ते पाहिलं पाहिजे. आणि असं भगवत चिंतन करीत आपण त्या भगवंताचे होऊन राहा. आपण त्या ठिकाणी कोणाचे झालो तर पण कोणाचे राहत नाहीत. उद्या आपण पत्नी केली तर नवरा, पण नवरा कधी, ती आहे तोपर्यंत नवरा, किंवा ती असून बी जर नवरा नाही म्हणले तर कोणाच नवरा. बायको कधी, तिनं त्या ठिकाणी आपला स्वीकार केला तर. म्हणून हे सर्व काही एकमेकाच्या सापेक्ष आहे. आणि वास्तव पाहता मी काय वस्तू आहे तर मी परमात्म्याची वस्तू आहे, मी देवाचा आहे. आणि म्हणून आपण नेहमीच त्या देवाचीच म्हणून घेण्यामध्ये अहंकार व्हायला पाहिजे. मी देवाचा आहे म्हणजे मी एवढ्या मोठ्या देवाचा, आणि म्हणून माझा त्या ठिकाणी देवाचा माझा संबंध आहे, मी देवाचा आहे. आणि म्हणून नेहमी त्या देवाचे होऊन राहणं, या जगाचे होऊन राहण्यात काय मजा आहे. जग तर बदलणार आहे, जग तर मरणार आहे, जग तर नष्ट व्हायला लागले. मग जगाचं होऊन राहून आपल्याला का नष्ट व्हायचं काय, दुःखी व्हायचं काय, आपल्याला पुन्हा पुन्हा या ठिकाणी जगात फिरायचं का दुःखात, दुःखाशिवाय जगानं काय दिलं. आणि म्हणून त्या परमात्म्याच्या प्राप्तीचा योग आलाय, कारण नरदेह भेटलाय. आणि नरदेहानं ईश्वराकडे जाण्यासाठी आपल्याला हा रस्ता आहे. कारण याच नरदेहामध्ये आपल्याला करून घेता येते, ईश्वराकडे जाता येतं. कारण ईश्वर प्राप्तीचा हा सुकर मार्ग आहे. कोणत्याच देहामध्ये ईश्वराकडे जायची सोय नाही. इतर देहामध्ये खाणं पिणं राहणं लेकरं बाळ या ठिकाणी सर्व काही बाकीची सांसारिक व्यवस्था आहे, पण देव करण्यासाठी त्यांना सुविधा नाही ना, आपल्याला आहे. म्हणून आपण भाग्यवान आहो. म्हणून कोण कोण भाग्यवान आहे की ज्यांना मनुष्य देहाची निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला असे. कोणत्या ज्ञानानं ते म्हणले मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे. नारायणांना अधिकार द्याला मनुष्य देहाच्या ज्ञानानं परमात्मा स्वरूप होता येतं, परमात्म्याकडे जायचा रस्ता आहे. म्हणून बाकी ह्या खोट्या प्रपंचाला गोळ्या करण्यात जमा करण्यामध्ये आपण त्याच्या नादी लागण्यात काय
शहाणपणा आहे, तर तो देव आपलासा करून घेण्यामध्ये खरा शहाणपणा आहे. खरं बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून देवाच्या प्राप्तीचा म्हणून हा उपाय आपण केला पाहिजे आणि याच्यातच आपण आपली सार्थकता मानून घेतली पाहिजे. कारण काय ह्या मोहाचा विस्तार आपण किती वाढीला, परंतु एक दिवस तर याला शेवट आहेत ना. कधी आहे माहित नाही ना, याच्यातून तर जायचंच ना. मग असं समजा की आता आपण याच्यातून आजच गेलो, कारण आता उद्या तर जायचं किंवा काही क्षणानं जायचं, कोणाला काही तासानं जायचं, कोणाला काही वर्षानं जायचं, परंतु नाकारता येत नाही ना. आजच जर यायचा ना आपला काही संबंध नाही, मार्ग सांगत आहे की कोणाचा कोणाशी नगडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. कारण कोणाचा कोणासंग काही संबंध नाही, मग आजच यांच्या संग संबंध आपला नाही असं गृहीत धरून आपण या प्रपंचात राहा, कुठं सोडून जायचं नाही. परंतु वास्तव आपली जोड देवासंग जोडून द्यायची. आपण देवाचे होऊन राहा, प्रपंचात निस्ते राहा, परंतु आपला जे काही मन असतं ते देवात रमू द्या. आणि या प्रपंचाविषयी मोह ममता आशा अशा कल्पना वाढू द्यायच्या नाही. आणि आपण त्या देवाविषयी कल्पना करायच्या, देवाचं चिंतन करायचं, देवाचंच गुणगान गायचं, देवाची आठवण करायची. असू द्या कामात, असू द्या धंद्यात, जे जे वेळी जे जे काळी जेवढा वेळ भेटेल तेवढं नामस्मरण करणं, किंवा त्या कार्यामध्ये कामात सुद्धा देवाचं भजन करायचं. आपल्याला सवय लागून गेली एकदा की लागून जाते. म्हणले कशी लागल, आपण बघतो एखादा ड्रायव्हिंग करायला लागला, पाणी पितो, कोणी व्यसनी असला तर त्या ठिकाणी कधी कधी तिथं बिडी सुद्धा ओढितो, काही सिगारेट ओढितो. म्हणून हे आपल्याला दिसतंय, बघतो सुद्धा आपण की का त्याचं लक्ष त्या ठिकाणी गाडीकडे आहे, परंतु हे सुद्धा काम तो करतो. तशा प्रकारचं आपलं लक्ष परमार्थात ठेवून आपण व्यवहारातले काम सुद्धा करू शकतो. लक्ष लावून राहा गोविंदिगा, हे संतांनी केलं. आणि ते जे कामी येणार आहे ते आपण करा असं सांगायला लागले. इथलं धन आतापर्यंत एकाने तरी संग नेलं का, एकाने तरी बरोबर नेलं का, एकात तरी कामी आलं का. म्हणून सर्व काही संपत्ती सोडून गेले आणि हे शरीर सुद्धा सोडून गेले, नाते गोते सोडून गेले. एका क्षणामध्ये या ठिकाणी कवाशी काय होईल काही सांगता येत नाही. आणि ही सर्व सत्ता ज्याच्या हातात आहे तो परमात्मा जर आपलासा करून घेतला तर, त्याला जर आपलंसं केलं तर मग काय दुःख आहे. म्हणून त्या परमात्म्याला आपण या ठिकाणी निश्चिंत व्हायचं आणि त्याला कशाने करायचं आपलंसं. मग त्याचं भजन करा, किती बी करा, म्हणत राहा हरी हरी. त्याला काय लागलं, काहीच लागत नाही. हरी हरी तुम्ही म्हणारे सकल, नुसतं त्याचं होऊन राहिलं आणि त्याचा अभिमान वाटेल त्याला, आणि तो काय करीन, तर तो आपल्याला ह्या दुःखातून मोकळं करीन. म्हणून देवाचे होऊन राहा, देवाचं कोणाचंच व्हायचं नाही पण देवाचं व्हायचं. राहा संसारामध्ये अनासक्त मना, अनासक्त राहा. अनासक्त म्हणजे कोणती आसक्ती ठेवू नका, आपलं नाहीत ना. की जसं या ठिकाणी दुसऱ्याची वस्तू आणली त्याविषयी, पंढरपूरला जाताना आपण प्रत्येक त्या ठिकाणी ठिकाणावर आपलं मुक्कामीला आपण आपलं सर्व काही साहित्य त्या ठिकाणी घेतो, बसतो, राहतो, तिथं जेवण करतो आणि रात्रभर मुक्कामी करतो. आपली जागा आपण साफसफाई करतो, त्या ठिकाणी आपण रावट्या टाकून राहतो सुद्धा. पण सकाळ झाली की पुन्हा त्या ठिकाणी आपण आपले सर्व काही बिछाने घेऊन किंवा आपलं साहित्य घेऊन आपण पुन्हा पुढच्या मुक्कामी जातो. आणि ती जागा सोडण्यामध्ये आपल्याला काही पण वाटत नाही. उलट वाटतं की चांगली जागा भेटली, व्यवस्था पण झाली आणि आपण जाताना पुन्हा त्या ठिकाणी जागेचा मोह नाही, काय नाही, आणि समोर जातो. आणि अशा प्रकारचं सुद्धा इथं सुद्धा प्रपंचातून जाताना हे सर्व काही माझं नाही, कारण या ठिकाणी बरं झालं या प्रपंचात राहून माझी व्यवस्था लागली मला देवाकडे जाण्यासाठी. ह्या शरीराचा ह्या सर्व काही प्रपंचाचा उपयोग झाला, ठीक आहे, बरं झालं. आणि असं वाटलं पाहिजे हे शरीर सोडताना त्यालाच वाटत असतं की ज्यानं देवाची भक्ती केली त्याला दुःख होत नसतं, त्यानं कल्याण करून घेतलेलं असतं त्याचं ह्या भक्ती करून देवाचं. म्हणजे आता बी दुःख होणार नाही प्रपंचामध्ये
आणि पुन्हा कल्याण सुद्धा करून घेतलं. म्हणून हरिमुखी गाता हरपडी चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे. आता चिंता नाही आणि पुढं त्या ठिकाणी उद्धारच होतो. म्हणून या अभंगामध्ये आपल्याला आजच्या अभंगामध्ये सांगायला लागले की हरिनामामृत शिवी सावकाश नाव घ्या. मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. मग मोक्ष काय हो? मोक्ष म्हणजे भुसकट आहे. कारण भुसकट आहे म्हणजे उडून जाणार आहे. ते काय खरं आहे का? प्रपंच उडून चाललाय, कारण संपायला लागलाय. जे पहिलं होतं ते राहिलं नाही. आज आहे ते सुद्धा उद्या राहणार नाही. म्हणजे हे सर्व काही वस्तू जायाचे शरीर जाईल क्षणात, तुका गोपीनाथ स्मरेची ना. हे शरीर सुद्धा, हे सर्व काही प्रपंचिक वस्तू सुद्धा या ठिकाणी दिसायला लागल्या, पण दिसत्या कवा शिक त्या ठिकाणी दिसणार नाही. त्याचं काही सांगता येत नाही. म्हणून याच्याबद्दल कशाला आपण या ठिकाणी जास्त मोहात पडायचं. मी माझं देवाकडे लागाव. कारण बराच काही आता या ठिकाणी आयुष्याचा काळ गेला प्रपंचामध्ये. आता राहिलेलं आयुष्य तरी आपण या ठिकाणी देवामध्ये घालू. म्हणून जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, आनंद इठोबा झाला माझे मनी. देवाला पाहिल्यावर आनंद वाटावा. देखिले लोचनी विटे सहित पावले, न करीत साधन मुक्तीचे सायास, हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. तुका म्हणे आम्हा प्रेमावून येते काही, पंढरीचा राणा साठविला हृदय. आम्ही देवाला हृदयात साठवलं आणि आम्ही आनंदित आहोत. आणि म्हणून आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्हाला सुद्धा आनंद होईल. म्हणून सावकाश देवाचं नाव घ्या. नाम अमृत सेवी सावकाश, मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. ज्याच्या घरी देवाचं नामस्मरण चालत ना, त्याचं घरी एक काशी आहे. कारण काशी म्हणजे मोठं त्या ठिकाणी महानक्षत्र, ते सुद्धा आपलं घर आहे. कारण आपल्या घरी सुद्धा आपल्याला देवाच्या स्मरणानं पवित्रता प्राप्त होती. आपलं घर सुद्धा पवित्र होतं. एवढंच नाही तर तुकाराम महाराज सांगते, देह सुद्धा पवित्र होतो. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो दे अच्युत सर्व काळ. देवाचं नामस्मरण जे वाणी करते ती वाणी पवित्र होती, देह पवित्र होतो. या अभंगात सांगितलं की घर सुद्धा पवित्र होत. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश गायचा. अविनाशाला कुठं नाश असतो? अविनाशी आपल्याला हे करीत असत. म्हणून अविनाश करी आपले आयसे, लावी मानापिशी गोविंदाचे. अविनाशी म्हणजे न मरण. न मरण म्हणजे मरण राहत नाही, पण कशा देवाचं चिंतन करतो. अविनाश करी आपले आयसे, देवाच्या नावाचं पिस लाव. लावी मनापिशी गोविंदाचं पिस लाव. गोविंदाच्या ध्यानात राहा. ध्यान गोविंदाचं लागू दे. प्रपंच असू दे, परंतु ध्यान कोणाचं लागू दे? गोविंदाचं. म्हणून नित्य नाम घोष जयाचे मंदिर, नेहमीच नाम घोष करा. तेची काशीपुरी, तीच काशी, तेच मोठं तीर्थक्षेत्र, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. वाराणसी तीर्थला क्षेत्राला नाश आहे, पण अविनाशाला नाश नाही ना. जीव मरतच नाही, आणि तो न मारणारा जीव हा देवासंग त्या ठिकाणी देवाचा होऊन राहतो, देवरूप होऊन राहतो. हे या देवाच्या भजनाचं फळ आहे. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तुझी. आता ही सृष्टी आणि दृष्टी म्हणजे आपलं मन सुद्धा आणि सृष्टी सुद्धा किती बदलते. अरे किती बदलते म्हणला, एका घंट्यामध्ये कोटी बारे बदलते. इतकी बदल आहे, प्रचंड बदल. आपल्याला वाटतं की देह 3 बारा बदलतो, 3 बाऱ्या बदलत नाही हो. तुम्ही मागच्या वर्षीचा फोटो पहा आणि यंदाचा फोटो पहा. तुम्ही तुमच्या 5 वर्षापूर्वीचा फोटो पहा आणि या वर्षीचा फोटो पहा, किती बदल दिसतो. पुन्हा बारकावा, तितका बारकावा आपल्या बुद्धीनं लक्षात येत नाही. पण नाथ महाराज सांगते की एका घंट्यामध्ये कोटी बाऱ्या बदलती. सृष्टी दृष्टी म्हणजे शरीर, जग,
हे सर्व काही मन हे सगळे पदार्थ बदलतेत. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहितोची. एका जनार्दने आयशे किती झाले, हरिनाम शेविले तेची धन्य तोची धन्य. म्हणून अशा प्रकारच्या या सृष्टीमध्ये किती आले आणि किती गेले यायचं काय आम्ही मोजित नाही. कारण हे ज्याचा घात झाला किंवा जे या ठिकाणी येऊन सुद्धा ज्यानं पापच केलं किंवा संसारच केला, संसारात धन्यता मानली, तो संसार त्यांचा त्या ठिकाणी सुटून गेला, ते मेले, त्याच्याबद्दल काही बोलत नाही आम्ही. कारण धन्य कोण झाला की तो झाला. एका जनार्दनी आयशे किती झाले. अरे असे संसार करणारे, खोट्यात रमणारे, प्रपंचाला खरं मानून बसले आणि गेले त्या ठिकाणी प्रपंच सोडून. आता प्रपंच राहिला नाही, त्याचं शरीर राहिलं नाही, ते बी गेले कोणत्या येऊन गेले कोण ठाऊक. पाप त्यानं पाप केलं आणि ते पाप फेडायसाठी त्याला कोणता देह भेटला किंवा त्यांची कोणती वासना राहिली आणि त्या वासनेनं पुन्हा कोणता जन्म भेटला हे काही सांगता येत नाही. कारण त्यानं भजनच नाही केलं. त्यानं जर भजन केलं असतं तर ते निश्चित या ठिकाणी देवाच्या प्राप्तीला कारण ठरले असते. परंतु त्यांच्याकडून भजनच झालं नाही. इथंच संसारामध्ये त्या ठिकाणी बसले संसार करीत. शेवटी संसारानं त्यांना सोडून दिलं. देह सुद्धा आपला राहिला नाही, इंद्रिय सुद्धा आपले राहिले नाही. म्हणून पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. कारण आंधळा पांगळा या ठिकाणी अशा प्रकारचे व्हावं लागतं. म्हणून हे ध्यानात घ्यायचं. चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण, देवाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. चित्तामध्ये देवाचं चिंतन झालं पाहिजे, चिंतनात काळ गेला पाहिजे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाची. चिंतनामध्ये जो काळ जात असतो तो धन्य काळ आहे. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली ते, पायी मिठी पडली ते, पायी मिठी पडली ते. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ. कारण धन्य आहे. कारण कशाला तरी धन्य म्हणून आपण त्याला चिकटून बसलो, परंतु धन्य काय तेच कळायला नाही. कशामुळे आपण चांगले, काय आपल्या कामाचं आहे, काय आपलं आहे, काय आपलं करावं किंवा काय आपल्या कामी येणार आहे याच्याबद्दल आपण कधी विचारच केला नाही. आणि तो विचार होत असतो फक्त परमार्थामध्ये, संताच्या संगतीमध्ये. म्हणून आपण हरिनाम घेतलं पाहिजे, संताच्या संगतीत आलं पाहिजे आणि आपण आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे. याच्या पलीकडे या ठिकाणी काय दुसरं महत्वाचं आहे. आणि म्हणून याच्यापेक्षा काय सोपं आहे आणि काय चांगलं आहे, काहीच नाही. म्हणून या ठिकाणी हेच या ठिकाणी करायचं. एरित चाललंय शरीर आणि एरित आयुष्य चाललंय, पण पसारा आपला नाही ना. त्याला मी माझं म्हणण्यात चाललंय. हा सर्व काही व्यवहार आपला नाही ना. आणि या व्यवहारामध्ये आपण त्याला धरून धरून आपण काय आपलं कल्याण होणार आहे. ठिकाणी राहिला सर्व व्यवहार पांगलाच आणि सर्व शरीर सुद्धा या ठिकाणी त्याला अग्नी संस्कार द्यावा लागला. म्हणून हे सर्व या ठिकाणी काय आणि म्हणून काय प्रपंच आहे किंवा काय माझं आहे, काय मी आहे. म्हणून भजन करून आपण मोकळे व्हा असं साधू संतांना सुद्धा वाटतं. आपण सुद्धा आपल्या कल्याणासाठी काय केलं पाहिजे, भजनच केलं पाहिजे. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळायचे. कारण तुमचा मोठेपणा काय जाळायचा का तुकाराम महाराज सांगते. इथं भजन जर नाही केलं तर काय करत तुमचा मोठेपणा, काय करत तुमचं त्या ठिकाणी सर्व काही तुमच्याकडे आहे परंतु तुम्ही भजन करीत नाही. मग आता उद्या भजन जर नाही केलं मग नरकाला जावं लागन. हरिविना जन्म नरकाची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. कारण हरीशिवाय जर आपण जगलो तर आपल्याला नरकाला जावं लागल. म्हणून या ठिकाणी नरकाला जायचं नसलं तर मग हरी भजन करा. म्हणून आपला हे ध्यानात घेण्यासाठी आपला पुढच्या रविवारचा अभंग भक्तीविना पशु कशाची वाढला हा येणार आहे. कारण भक्ती नाही केल्यावर मग किती दुःख होणार आहे. हे पशुचा माहीत लोक असं एकनाथ महाराजांनी खूप तळमळे बर का साधू संतांची आपल्याला विचारावर आणण्यासाठी, आपल्याला जागा करण्यासाठी,
आपण खरोखर या ठिकाणी आपले साधू संत खरे मायबाप आपले, तुम्ही संत मायबाप कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया करणे उद्धराया जन जलजीवा. कारण अवतार संतांना आपल्यासाठीच घेतलाय. आपण खूप भाग्यवान आहोत आणि म्हणून आपण देवाचे होऊन राहावा, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा आणि आपल्या आपल्या उद्धारासाठी आपण दक्ष राहा. संसारात सगळे दक्ष आहेत, परंतु हे दक्ष जरी असला तरी पण काळ भक्षी कवाशिक येऊन याला घेऊन जाईन काही सांगता येत नाही. म्हणून ह्या प्रापंचिक मायेत जो गुतला त्याला काळ नेत असतो आणि जो त्या ठिकाणी त्या परमात्म्या स्वरूपात लीन झाला तिथं काळाचं काही चलत नाही. कारण काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. काळ सुद्धा त्या ठिकाणी आता भेट असतो, कारण काळावर सत्ता परमात्म्याची आहे. म्हणून हा सर्व जगाला दरारा काळाचा आहे, मृत्यूचा आहे आणि तो मृत्यू या ठिकाणी त्या परमात्म्याच्या अधीन आहे. म्हणून त्या परमात्म्याचा जो झाला तर त्याला काय भीती राहिली, त्याला कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना दैन्य राहिलं किंवा कोणतं दुःख राहिलं. म्हणून हरिभक्ताला दुःखच नाही, तो या ठिकाणी सुखी सुखरूप होत असतो. म्हणून हरिमुखी गा म्हणलं देवाचं भजन प्रेमानं म्हणा आणि मग त्यांना चिंता राहणार नाही आता संसारामध्ये काही. आणि उद्या संसारात तुम्ही पार पाडता, संसारातून जाताना तुम्हाला दुःख होणार नाही किंवा त्या परमात्म्याशी तुमचं ऐक्य होईल. सुखात तुम्ही मिळून जाताना असं त्या परमात्म्या प्राप्तीचा महत्व आहे किंवा परमात्म्याच्या नामाचं महत्व आहे. आणि हे आपण जीवनामध्ये केलंच पाहिजे असा अट्टहास संतांचा आहे. म्हणून आपण आपलं कल्याण करून घ्या. वेळ जवळजवळ झालेला आहे, म्हणून आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञ तो चावे तो सोनी मज ध्यावे पसायदान. जी कळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व धर्म सूर्य पाहो जो जीवांची तो ते लावो. प्राणी वर्षोत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया. चला कल्पतरुचे अरो चैतना चिंता मनीचे गाव. बोलती जे अर्णव चंद्र मेघे आलांछण मार्दंड जे तापहीन. हे सर्व सदा सज्जन सुईरे भक्ती. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीन लोकी. भजिजो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजय वो वामने. हे तुम्ही श्री विश्वे